नमस्ते तू महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार, मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रेला खूप महत्त्व दिले जाते। या नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची उपासना करतात, तसेच 9 दिवस उपवास करतात। हिंदू पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्री हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेत म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 रोजी आलेला आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमधील दुर्गा देवीची पहिले रूप म्हणजे शैलपुत्री या देवीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री। शैल म्हणजे पर्वत। पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला म्हणून पार्वतीला शैलपुत्री असे नाव पडले। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शैलपुत्री या दुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते। तिच्या उजव्या हातात त्रिशूल तसेच डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे। तिचे वाहन नंदी आहे। आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष नावाच्या राजाच्या घरात जन्म घेतला होता, तेव्हा तिचे नाव सती असे होते। तिचा शंकराशी विवाह झाला। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले, परंतु सती व भगवान शंकराला त्याने निमंत्रण दिले नाही। आपले वडील मोठा यज्ञ करत असल्याचे माहिती झाल्यानंतर सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा झाली। भगवान शंकराची परवानगी नसतानाही सती प्रजापती दक्षच्या यज्ञामध्ये गेली। तेथे भगवान शंकर व तिचा अपमान झाला। हा अपमान तिला सहन न झाल्याने तिने यज्ञ अग्नीत स्वतःला जाळून घेतले। अशा पद्धतीने सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला व ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती, हेमवती हे देखील तिचेच नावे आहेत। शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशीच झाला। पूर्वजन्माप्रमाणेच या जन्मीही ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली। म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री देवीचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच मी दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये देवीच्या दुसऱ्या रूपाचे महत्त्व आणि माहिती घेऊन।